कधी कधी त्या गोष्टी खराब होणं चांगलं आहे की तुम्ही फक्त तिथे स्टॉप घेऊन जा आणि तो जर स्टॉप आपल्याला कळाला ना की थांबायचं कुठे आहे तर मला तरी असं वाटतं की आपण परत स्वतःला रिस्टार्ट करून देतो. तर खूप दिवसांचं सुरू होतं म्हणजे दादासोबत इंटरव्ह्यू करायचं आणि फायनली आपण आज ते करतोय. तुझी जर्नीबद्दल सोशल मीडिया थ्रू बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहीतच आहे, पण एक छोटंसं रिकॅप द्यायचं जर झालं की MBA बर्गरवालाची कन्सेप्ट तुझ्या माइंडमध्ये कशी आली आणि ते कधी सुरू केलं तर कसं सांगशील? बेसिकली असं झालं होतं की 2020मध्ये माझं कॅफे पण होतं. 2021मध्ये कॅफे हॅपी आर्ट्स नावाने. तर कॅफेमध्ये म्हणजे पार्टनरशिपमध्ये कॅफे होतं, पण मग मी पूर्ण कुकसोबत राहून या सगळ्या गोष्टी शिकलेलो होतो. ओके. बर्गर, नंतर सँडविच, कोल्ड कॉफी, म्हणजे जे कॅफेमध्ये असतं ते सर्व गोष्टी मी शिकलेलो होतो. आणि त्याच्यानंतर असं झालेलं की एक वेळेस असंच पार्टनर बोललेला की बा एक तर या कॅफेमधून तू मूव्ह ऑन कर किंवा मी मूव्ह ऑन करतो. आणि माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड किंवा फॅमिली बॅकग्राऊंड एवढं पण खूप काही चांगलं नाही आहे की जेणेकरून मी त्याला 5-6 लाख रुपये त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट त्याला देऊन आणि मी त्याच्यात पूर्ण कॅफे हँडल करू शकेल. कारण की त्याला देण्याची गोष्ट वेगळी होती आणि त्याच्यानंतर मला पण कॅफे चालवायला भांडवल लागत होतं. जे कमीत कमी 10-15 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती. तर तेव्हा मला ते योग्य नाही वाटलं की कोणाकडनं तरी पैसे जमा करावं किंवा काय. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये जेवढे पण कॉन्टॅक्ट्स होते ते सर्वांना मी फोन वगैरे करून किंवा भेटून वगैरे बोललो होतो की मला कॅफेसाठी पैसे हवे वगैरे. पण तेव्हा कोणीच मला असं एंटरटेनमेंट केलं नव्हतं की बा नको, आजकाल कोणते कॅफे चालत नाही वगैरे किंवा फूड लाईनमध्ये लॉसच होतात या सगळ्या गोष्टी. सो मग बेसिकली मी या सगळ्या गोष्टी शिकलेलो होतो आणि मी पहिलेपासून जॉब करायचो, पण कॅफेमध्ये मी जॉब नव्हतो करत. ओके. मग नंतर जे पण काही माझ्यावरती कर्ज होतं, जे घरून पैसे घेतले होते, जे बाहेरून पैसे घेतले होते, तर ते मला पैसे पण द्यायचे होते. ते थोडंसं लोन होतं माझ्या अंगावर. त्यामुळे मग मी जॉब वगैरे केला आणि जॉब वगैरे करून जे पण काही लोन्स वगैरे होते माझ्या अंगावर ते मी लोन वगैरे सर्व नील करून परत एक थोडंसं बॅक ऑफ द माइंड एक चालू होतं प्लॅनिंग की बाबा आपल्याला सर्व येतं आहे फूडमधलं, तर आपल्याला काहीतरी करायला हवं. आणि नुकतंच मी ॲडमिशन घेतलं होतं MBAला. ओके. आणि MBAला ॲडमिशन घेतल्यानंतर असं एक कन्सेप्ट होतं की नाशिकला एक डिवाईन सिटी म्हणून ओळखलं जातं. तर तिथून जर मी कुठल्या तरी नॉनव्हेज गोष्टीचा स्टार्टअप करतो तर ते एक मॅच नाही होणार आहे कुठेतरी, एक कुठेतरी अनमॅच होणार, ते एक मिसमॅच होऊन जाईल, काही ते जमणार नाही गोष्टी. तर मग मी विचार केला की आपण नाशिकमधून जर बिझनेस करतोय अशा कुठल्या तरी नावाचा, जे नाव आजपासून नाही ते कुठेतरी आणि कोणाला बरोबर असं करता पण नाही आलं जर असेल तर. मग मी विचार केला नाशिकला जसं की डिवाईन सिटी म्हणून ओळखलं जातं, तर आपण बर्गर चालू करू. आणि आतापर्यंत प्युअर व्हेज बर्गर कुठेच नव्हते. तर मग मला असं वाटलं की आपण प्युअर व्हेज बर्गर सर्व करू, जे पण नाशिकचे जे लोक असतील त्यांना ते काहीतरी आजमावता येईल, एक चव घेता येईल काहीतरी वेगळी. सो मग मी MBA बर्गरवाला हे नाव चालू केलं. बिकॉज मी ऑलरेडी MBA करत होतो. म्हटलं चला MBA करता करता आपण MBA बर्गरवाला हे नाव देऊ. आणि त्याच्यानंतर बर्गरमध्ये कोणतंच व्हेज ऑप्शन नव्हतं. म्हणजे मला पूर्ण ओपन मार्केट होतं की ॲटलिस्ट मी ओपन मार्केटमध्ये एक चांगली मार्केटिंग करून एक चांगली जर क्वालिटी सर्व केली कमी प्राइसिंगमध्ये तर एक थोडंसं बूस्ट मी पण होऊ शकतो. म्हणजे जसं की कस्टमर माझ्याकडे पण येऊ शकतील. तर जसं मी प्लॅनिंग केलं होतं तसंच सर्व गोष्टी झाल्या होत्या. आणि मग नंतर मग मी असा विचार केला की चला MBA बर्गरवाला नाव देऊन तर देऊ. पण मग जेव्हा मी या सगळ्या गोष्टी जेव्हा गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे जे रजिस्टर्ड वगैरे करायला गेलो तर तेव्हा MBA बर्गरवाला ऑलरेडी नाव एक रजिस्टर्ड होतं. ओके. सो मग तिथे पण आम्हाला चॅलेंजेस आले की आपल्याला करता काय येईल. कारण की एक हवं तसं जे प्लॅनिंग केलं तसं तर मला एक लोक लाईक करत होते की बा क्वालिटी चांगली आहे, प्राइसिंग चांगली आहे. पण त्याप्रमाणे आपल्याला जर बिझनेस करायचं आहे लॉंग टाईममध्ये तर आपल्याला आपलं नाव पण सेफ हवं की जेणेकरून दुसरा तिसरा कोणी यूज करू नाही शकणार. म्हणजे वेबसाईट म्हणा किंवा हे आपलं नाव रजिस्टर्ड वगैरे सगळ्या गोष्टी. सो मग मी माझ्या MBA बर्गरचा मिनिंग केला की मास्टर ऑफ बन्स अँड ॲपिटाईट बर्गरवाला. ओके. येस. मग असं मी रजिस्टर्ड केलं. अशी मी 2-3 फाईल रजिस्टर्ड करून ठेवून दिल्या, म्हणजे वेगवेगळे लोगो आणि वेगवेगळे आपले नावं असे करेल. आणि मग त्याच्यानंतर मला मास्टर ऑफ बन्स अँड ॲपिटाईट बर्गरवाला या नावाने रजिस्टर्ड भेटलं. ओके. आणि रजिस्टर्ड भेटल्यानंतर मी माझी लवकरच वेबसाईट वगैरे पण बनवली, जी की गुगलवर आहे, लाईव्ह आहे, MBA बर्गरवाला.in आणि .com अशा माझी वेबसाईट पण आहे. तर त्याच्यावरनं माझी एक इन्फॉर्मेशन वेबसाईट आहे ती. आणि इन फ्युचरमध्ये जेव्हा पण माझे 4-5 आउटलेट जेव्हा होतील तर माझी प्रत्येक आउटलेटमधून त्या वेबसाईटच्या थ्रू तुम्ही ऑर्डर पण करू शकाल. म्हणजे तुम्हाला विदिन 10 या 15 मिनिट्समध्ये फ्री होम डिलिव्हरी पण भेटेल. आता सध्या नाही आहे ना? नाही, आता सध्या तर नाही आहे. सध्या तरी हे जे माझं कार्ट आहे हे 4 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत असतं. ओके. पण मग आणि दुसरं जे ब्रांच ओपन होणार आहे लवकरच कॉलेज रोडला, तर ते फुल टाईम असणार आहे. लाईक 10 वाजेपासून तर रात्री 11-11:30 जोपर्यंत कस्टमर राहतील तोपर्यंत शॉप ओपन राहील माझं. आणि हे आउटलेट कधी सुरू केलं आपण हे पहिलं? आउटलेट मी चालू केलं होतं 2022च्या एंडिंगमध्ये. पण ऑन पेपर सर्व जे आहेत आपले डॉक्युमेंट ते 2023 पासून आहे. ओके. आणि 23 पासून आतापर्यंत म्हणजे रेशो कसा होता, ग्राफ कसा होता हे मला विचारायचं आहे आपल्या ग्रोथचा. कारण आम्ही तुम्हाला बघितलंय रिसेंटली सोशल मीडिया थ्रू आम्हाला तुम्ही दिसलात, तर त्याच्या आधीचा ग्राफ कसा होता आणि जेव्हापासून तुम्ही व्हिडिओज वगैरे तुमचे येत आहे त्यानंतरचा ग्राफ कसा आहे? जेव्हा मी स्टार्ट केलं होतं सिरीन मेडोजला, गंगापूर रोडला,
सो एक फक्त जी बाहेरची मेडिकलची जागा होती तेवढी फक्त माझी एक जागा होती. लोकेशन वेगळं होतं. लोकेशन वेगळं होतं, सिरिन मिळत होतं. सो प्रॉब्लेम तिथे असा झाला होता की तिथे माझं सर्व चांगलं चालायचं आणि तिथे मी फ्री होम डिलिव्हरी पण द्यायचो. जे रेसिडेन्शियल लोक होते त्यांना मी सर्वांना फ्री होम डिलिव्हरी द्यायचो आणि तिथे पण सेम स्टार्टिंग होती 39 पासून. इकडे आल्यानंतर म्हणजे जेव्हा मी गंगापूर रोडला रिलोकेट झालो तर इकडे आल्यानंतर मी मल्टीग्रेन बर्गर चालू केला. तर त्याचं रिझन असं होतं की तिकडे जी स्टार्टिंग होती माझी ती अक्षरशः 100 रुपये बिझनेस व्हायचा, कधी 50 रुपये, तर कधी काही व्हायचा नाही. म्हणजे मी तिकडे कधी जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना तेव्हा माझं अबाऊ 500 कधी बिझनेस गेलेला नाही आहे. हो. ओके. तर ज्याच्यानंतर मग मी सगळ्या गोष्टी जेव्हा बनवल्या शिकल्या म्हणजे लाईक पूर्ण होममेड करू, जे जे काही घरात बनेल ते आणि त्याचीच मार्केटिंग आपण करू. ओके. तर त्या सिरिन मेडोज एरियामध्ये तो अवेअरनेस क्रिएट होत होता बिकॉज माउथ टू माउथ पब्लिसिटीमुळे. मी तिकडे कधी अशी मार्केटिंग केलीच नाही किंवा गरजच नाही पडली, वेळच नसायचं भेटायचा नाही मला. तसं मग मी तिकडेच पूर्ण माझा दिवस निघून जायचा आणि तिथे पण सेम टायमिंग होता. सो तिथे पण ग्राफ थोडंसं अप्स अँड डाऊनचाच होता. पण जेव्हा सगळं नीट चालत होतं तेव्हा मग मी थोडीशी तिकडनं जागा एक मिडलला घेतली होती जिथे सम्राट ट्रॉपिकानाजवळ, जिथे सम्राट ॲमेझॉनचं जे बिल्डिंग बनतीये तिथे मी जागा बघितलेली एकदम चांगली. आणि मिडल 5-6 मंथ MBA बर्गरवाला बंद पण होतं. त्याचं रिझन असं होतं की ज्या पण काही गोष्टी होत्या ज्या मी जसं तुम्हाला सांगितलं की 100-150 रुपये बिझनेस व्हायचा, जास्त गर्दी होत नव्हती. सो मग त्या गोष्टीमुळे असं होऊन जात होतं ना की माझा जो प्लॅनिंग होता केलेला तो रिजेक्ट झाला, म्हणजे तो सक्सेस नाही झाला, फेल झालो मी त्या ठिकाणी. सो मग मी परत 5-6 महिने MBA बर्गरवाला बंद ठेवलं बिकॉज रेंट देणं असतं, इन्व्हेंटरी मॅनेज करणं, इन्व्हेंटरी पण खराब होऊन जाते, त्याची लाईफ काय काय नाही या सगळ्या गोष्टी बघणं होतं. सो जे रेंट वगैरे होतं त्या गोष्टी निघत नसल्यामुळे मग मी एक थोडंसं 5-6 महिन्यांसाठी बंद केलं होतं MBA बर्गरवाला. आणि बंद केल्यानंतर असं आलं की मी मग पूर्ण स्टडी केला की लाईक मी चुकतो कुठे, म्हणजे गिव्ह अप तर नव्हतं केलेलं. सो फक्त एक थोडंसं स्टॉप घेतलं होतं. कारण की कसं होऊन जातं कधी कधी त्या गोष्टी खराब होणं चांगलं आहे की तुम्ही फक्त तिथे स्टॉप घेऊन जा. आणि तो जर स्टॉप आपल्याला कळाला ना की थांबायचं कुठे आहे, तर मला तरी असं वाटतं की आपण परत स्वतःला रिस्टार्ट करून देतो की बाबा परत आपल्याला रिस्टार्ट करायचं या डेटपासून. आपण परत स्वतःला त्या मेंटॅलिटीमध्ये प्रिपरेशन करतो आणि परत रेडी होतो एकदम पूर्ण ताकदनी. सो मला असं वाटलं की आपण इथे स्टॉप घेऊ, आपल्या ज्या ज्या चुका होत आहे त्या आपण पूर्ण नोट डाऊन करू, सर्व प्लॅनिंग करू आणि परत नव्याने चालू करू बा असं. सो तेव्हा फक्त माझ्याकडे मैद्याचाच बन होता. जो मैद्याचा बन लोकांना एकदम कॉमन वाटायचा की अरे चला, म्हणजे माझ्यापर्यंतच येता येता त्यांना 10 ते 15 शॉप बर्गरचे लागून जायचे. सो मी पहिले हा स्टडी केला की लाईक आपण करू काय शकतो. तर मी सर्व नोट डाऊन केलं एक दिवशी. मी म्हटलं एक आपण प्युअर व्हेजमध्ये जायला, हे एक नाव डन आहे. त्याच्यानंतर आपलं जे नाव MBA बर्गरवाला हे थोडंसं युनिक आहे जेणेकरून लोक आपल्याकडे आकर्षित होतील. दुसरं म्हटलं आपलं कार्ट आहे पूर्ण वुडनचा. आज तुम्ही जर बघत असाल तर स्टीलमध्ये कार्ट असतात किंवा त्यांनी व्हॅनमध्ये बनवलं असतं जसं त्यांच्या प्रकारे. पण माझं बजेट जास्त नसल्यामुळे मी वुडनमध्ये बनवला आणि त्याला एक वेगळी कन्सेप्ट मला देत आली, म्हणजे लोक एक अट्रॅक्ट होत होते. तर ही जी वूडची कन्सेप्ट आहे ही आउट ऑफ इंडिया जास्त चालते बिकॉज तिथे जास्त पाऊस नसतो, बर्फ पडतो आणि बर्फ न वुडनला खराब नाही करत, तो लगेच निघून जातो. सो ही कन्सेप्ट तिकडे होती. आणि त्याच्यानंतर मग मी असा कार्ड बनवला की जेणेकरून फक्त पाऊस जरी आला त्याची फक्त पॉलिशिंग जाईल आणि पॉलिशिंग केल्यानंतर आपल्याला परत नवीन कार्ड बनेल. सो मग मी हा वुडनचा कार्ड बनवला कमी बजेटमध्ये चांगला. मग हे एक अट्रॅक्टिव्ह एक पॉईंट होऊन गेला आपल्याकडे. नंतर मग मी विचार केला की आपण ना पूर्ण हेल्दीमध्ये बर्गर आणायचे. जसे मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे आता हे बर्गर आहेत, तर मग मी मल्टीग्रेनचं स्टडी केला. मल्टीग्रेन आपण कसा द्यायचा, काय द्यायचा. जसं की सांगायचं गेलं की माझ्या कुठल्याच बर्गरमध्ये सोडा किंवा सोडा इस्ट किंवा बेकिंग सोडा हे गोष्टी यूज नाही होत. म्हणजे जर तुम्ही 2-3 बर्गर किंवा 2-3 सँडविच जरी खाल्ले ना तर तुम्हाला जास्त हेवी नाही होणार, म्हणजे तुम्ही स्ट्रीट फूड एन्जॉय करून घरचं जेवण पण करू शकता. ही आपली कन्सेप्ट होती. सो मग तेव्हा मी परत एक थोडंसं स्टॉप घेऊन परत एक नव्याने जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी मल्टीग्रेन बर्गर, कॅरेट आणि बीटरूटपासून बनलेले बन आणि 70 ते 60% पूर्ण इन हाऊस बनलं पाहिजे या गोष्टी मग मी तिथे आजमवल्या. बिकॉज तेव्हा काय व्हायचं ना, जेव्हा मी दुसरीकडनं बन घ्यायचो तर जर कधी तरी बेकरी बंद असेल किंवा कुठलं तरी एक आउटलेट बंद असेल तर तिथून मला सर्व जी इन्व्हेंटरी ती मॅनेज व्हायची नाही. तर कधी कुठला तरी स्टॉक मला आउट ऑफ स्टॉक ठेवावा लागायचा किंवा जो कोणाला आवडतोय तर तो मला मी देऊ नव्हतो शकत. तर हे चॅलेंजेस मला आले होते. तर सो मग मी विचार केला की आता पूर्ण 70 ते 60% आपण इन हाऊस बनवायचं जेणेकरून मला कोणावर अवलंबून नाही राहता येणार. म्हणजे उद्या चालून जर माझी अजून 2-3 आउटलेट झाले तर मी स्वतः प्रिपरेशन करून माझ्या प्रत्येक आउटलेटला मटेरियल प्रोव्हाइड करू शकेल. तर मग ही कन्सेप्ट मी चालू केली आणि पूर्ण ज्या गोष्टी होममेड बनल्या असल्यामुळे काय होऊन गेलं, जो प्रॉफिट रेशिओ होता तो पूर्ण MBA बर्गरवाल्यामध्येच येत होता. म्हणजे मला कोणाला दुसऱ्याला द्यायचे पैसे गरज नव्हती. तो असं आलेलं. पण जेव्हा मग मी तिकडे रिलोकेट झालो तेव्हा परत लोकांची गर्दी व्हायला लागली बिकॉज जो ट्रस्ट त्यांचा डेव्हलप झाला होता माझ्यावर MBA बर्गरवाल्यावर, त्यांना परत ते नाव आठवलं की अरे नाही MBA बर्गरवाला आपण एक वेळ परत जाऊन बघू. मग जेव्हा ते माझ्याकडे आले त्यांना मग परत ऑप्शन दिसले की अरे इथे मल्टीग्रेन आहे वगैरे या सगळ्या गोष्टी.
आणि मग या सगळ्या गोष्टी त्यांनी टेस्ट वगैरे केल्या आणि त्यांना परत तीच क्वालिटी आवडली माझ्यामध्ये. मग त्यांनी परत तिकडे येणं गर्दी चालू केली. पण मग तिकडे गर्दी होत असताना असा प्रॉब्लेम झाला की जी कन्स्ट्रक्शन साईड होती जिथे आपण नवीन सेटअप आपला चालू केला होता, तर तिथे असा प्रॉब्लेम आला की त्यांनी आपल्यावर ऑब्जेक्शन केलं होतं की तुम्ही अनधिकृत जागेवर कब्जा केलेला आहे. अच्छा. तर तो कब्जा तुम्ही केलेला आहे. तर तिथे माझं त्या पहिलेचपासनं म्हणजे आपण जी ओपनिंग वगैरे केली त्याच्यामुळे कसं आहे ना, एक अवेअरनेस क्रिएट झाला होता त्या एरियामध्ये. बिकॉज ऑलरेडी पहिले आपण होतो ना, तर तिथे एक अवेअरनेस क्रिएट झाला होता की बाबा चला परत MBA बर्गरवाला ओपन झाला, आपण तिथे जाऊन बघू काय काय नाही या सगळ्या गोष्टी. आणि कधीतरी आपल्याला पण एक मनातून इच्छा होऊन जाते, अरे तिथे काहीतरी नवीन झालेलं दिसते, आपण जाऊन बघूया. तर बस तसे करून लोक येत होते आणि मग गर्दी व्हायला लागली होती. आणि मग पहिल्याच दिवशीपासून माझं रेंट किंवा जर कोणी मुलगा ठेवला त्याची सॅलरी वगैरे सगळ्या गोष्टी निघायला लागल्या होत्या. तरी बॅक ऑफ द म्हणजे एक बॅकएंडला मी प्लॅनिंग ठेवलं होतं की मी जॉब पण करत होतो. म्हणजे जॉब वगैरे करून मी माझं शॉपवर यायचो आणि शॉप ओपन करायचो. सो मग मी तिथे कोणाला ठेवलं नव्हतं. पण जो तिथे सगळ्यात जास्त फ्री होम डिलिव्हरी चालायच्या. सो मग फ्री होम डिलिव्हरीमुळे मला कोणाला तरी ठेवावं लागत होतं, कारण की मी तर जाऊ शकत नव्हतो शॉप सोडून. त्यामुळे तिथे सगळ्या गोष्टी निघत होत्या. पण जेव्हा जेव्हा गर्दी व्हायला लागली तर तेव्हा ऑब्जेक्शन आले की बा तुम्ही अनधिकृत जागेवर कब्जा केलेला आहे आणि त्या तुम्ही हटवून टाका, नाही तर आम्ही जो कार्ड येतो तुमचा उचलून कुठेतरी ठेवून देऊ, एकदम तोडून टाकू. आणि हा जो खर्च होता तुम्हाला ना फॅमिलीकडनं भेटला ना कोणाकडनं भेटला, तो मी माझं सेव्हिंग वगैरे करून जमवला होता. सो मग मी थोडंसं खचून गेलो होतो की बाबा आत्ताच आपण स्टार्ट केलं आहे. म्हणजे मी ओपनिंग केली होती जानेवारी 2025 आणि तो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता एक मार्च महिन्यामध्ये. तर मार्च महिन्यामध्ये जो प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणजे सर्व पोलिसांपर्यंत कंप्लेंट वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि आपण जर बिझनेसमध्ये असतो तर आपण या सगळ्या गोष्टीला इग्नोर करतो की बाबा नको, कोणासोबत आर्ग्युमेंट करणं नाही वाटतं आपल्याला की आपण आर्ग्युमेंट करायचं असं. तर त्यामुळे मी काही आर्ग्युमेंट न करता मग मी गंगापूर रोडला सहज आलो होतो चक्कर मारायला की म्हणतो चला बघू कुठेतरी जर जागा भेटली तर. जर आपलं एवढं नाव होतंय तर आपण एक गंगापूर रोडला घेऊन बघू कार्ड की जेणेकरून जर आपलं जर चाललं तर अजून चांगलं होईल, नाही तर परत आपण काहीतरी वेगळं असं विचार करू, असं मी म्हणजे माझ्या माइंडमध्ये विचार केला होता. पण तेच न करता करता मला आकाशवाणी टॉवर ठक्कर स्क्वेअरच्या समोर ही जागा सापडली. ही चांगली वाटली मला. म्हणजे इथे ना अनधिकृत बांधकामचं टेन्शन ना NMC वाल्यांचं टेन्शन. म्हणजे डायरेक्टली प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आपण त्यांना रेंट देऊन सगळ्या गोष्टी प्रॉपर करून घेतल्या. आणि जेव्हा मग असं सगळं केलं मग परत माझी स्टार्टिंग झाली ती शून्यापासून. तर शून्यापासून जेव्हा स्टार्टिंग झाली तर परत माझा जो बिझनेस होता तो कमी व्हायला लागला. बिकॉज अवेअरनेसच क्रिएट नव्हता ना. नवीन एरिया होता माझा, नवीन दुकान होतं आणि किती झालं तरी सगळ्यांसाठी ते नवीन होतं. तर इकडच्या लोकांनी तेवढं MBA बर्गरवालचं नाव ऐकलं असेल पण तेवढं नसेल ऐकलं जेवढं मला तिकडे एक म्हणतो ना रिस्पॉन्स भेटतो तेवढा इकडे भेटला नव्हता. सो मग मी परत बॅनर लावले, त्याच्यानंतर मार्केटिंग वगैरे केली, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि परत माझी इकडनं जी सुरुवात झाली ती परत शून्यापासून सुरुवात झाली की आपल्याला परत शून्यापासून उभं राहायचं आहे. तर हे शून्यापासून उभं राहिलं मग मी इकडे आल्यानंतर मल्टी मिलेट, त्याच्यानंतर मल्टीग्रेन बर्गर तर ऑलरेडी होता पण कॅरेट आणि बीटरूटपासून बनलेला बर्गर. तर ह्या सर्व मी इंट्रोड्यूस करून टाकली इकडे आल्यानंतर. पण इकडे आल्यानंतर जो अवेअरनेस एक क्रिएट झाला की बाबा इकडे या सगळ्या गोष्टी भेटतात, तर या गोष्टी सगळ्या भेटल्यानंतर परत एक थोडीशी लोकांची गर्दी व्हायला लागली. आणि परत मग मी जे फूड ब्लॉगर्स आहे आपल्या नाशिकचे त्यांचा पण एक चांगला सपोर्ट झाला. आणि बाकीचे पण जे फूड ब्लॉगर आहेत जे मी सांगेल तुम्हाला अजून समोर की त्यांचा पण एक खूप सारा सपोर्ट झाला की जेणेकरून जो माझा बिझनेस एक 200-300 रुपये होत होता तो हळूहळू म्हणजे पुरत वाढत गेला. म्हणजे मला बॅकएंडला कधी प्लॅनिंगच नाही ठेवावं लागला. जसं आपला एक फंड राहतो ना की अरे जर हा बिझनेस चालला नाही तर मला रेंट देणं आहे किंवा मुलाची सॅलरी देणं आहे, असं मॅनेजमेंट करूनच आपण करतो. तर त्या फंडला कधी हातच नाही लागला. तो फंड अजून पण तसा बँकेतच आहे. तर मग असं एक अवेअरनेस क्रिएट केला. जसं तू सांगितलं की तिकडे एक पीक पॉईंट पण आला होता की जेव्हा मुलाची सॅलरी असेल किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या, ग्राफवरती गेला होता ना, अचानक परत जागेमुळे ते बंद करावं लागलं. बरोबर. अशा पॉईंटला डिमोटिवेट झाला असेल किंवा निराश झाला असेल तर मग काय माइंडमध्ये चालू होतं आणि स्वतःला परत हे कसं केलं, उभं कसं केलं आणि रिस्टार्ट कसं केलं? आता कसं होऊन जातं ना की जेव्हा मी तुम्हाला बोललो ना की माझं कॅफे पण होतं, कॅफेमध्ये रिलेटिव्स फ्रेंड्स सर्वांनी सांगितलं होतं की बाबा बिझनेस करता येत नाही तुला, किंवा दुसरी गोष्ट असं होऊन जातं की एक निगेटिव्ह वेमध्ये जात होते. आणि त्या गोष्टी मी फेस करत होतो. सो सगळ्यांचं बोलणं पण साहजिक होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की माझे घरचे फायनान्शियली तर माझ्या मागे उभे नव्हते पण मेंटली ते माझ्यासोबत उभे होते की बाबा तू कर, तुझ्या सपोर्टला मी आहे. तर कधी कधी असं होऊन जातं की आपल्याला मेंटली कोणाचा तरी सपोर्ट हवा राहतो. पैसे ठीक आहे, आपल्याला माहिती पैसे आज न उद्या कुठून तरी मॅनेज होऊन जातील, पण जो मेंटली आपल्याला सपोर्ट हवा असतो ना, तर तो एक सपोर्ट मला माझ्या घरच्यांकडनं होता. आणि माझ्या मम्मीनी पप्पांनी माझ्या भावानी पण तशी त्यांच्याकडनं जी काही हेल्प होईल ती हेल्प त्यांनी मला केली होती त्यावेळेस. सो मग मला तो कॉन्फिडन्स ऑफअपच बूस्ट होत होता. म्हणजे स्वतः सेल्फ मोटिवेट होत होतो की नाही यार, आपल्याला हे जर एवढं सपोर्ट करताय ना तर आपल्यालाच आपली घरची परिस्थिती बदलवायची आहे. सो मग तो कॉन्फिडन्स मला बूस्ट करत होता. आणि एक वेळेस
कॅफेमध्ये जेव्हा एक माझा पार्टनर बोलला होता की बाबा तुला बिझनेस करता येत नाही आणि बिझनेस करता येत नाही, तो जो वर्ड आहे ना तो डोक्यात फिट होता माझा की आपल्याला करून दाखवायचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला ज्या कोणी रिलेटिव्हनी ज्या कोणी फ्रेंड सर्कलनी बोलून दाखवलं आहे ना की तुला बिझनेस करता येत नाही, तुला फक्त जॉबच करायचा आहे बा, तर त्यांच्यासाठी मला काहीतरी करून दाखवायचं होतं. म्हणजे असं नाही की बाबा माझा इगो हर्ट झाला किंवा काहीतरी, पण कधी कधी तो शब्द लागून जातो आपल्याला की अरे कोणतरी आपल्याला काहीतरी बोलते आणि खरंच आपल्याला काही येत नाही का, तर तो एक आपण स्वतःलाच क्वेश्चन करतो. सो मग मला तेव्हा असं झालं की नाही, यांच्यासाठी आपल्याला करून दाखवायचं की ॲटलिस्ट आपण त्यांना ॲन्सर तर नाही देणार, पण आपली जी उद्या चालून येणारी जी वेळ आहे ती वेळ आपल्याला त्यांच्या गोष्टीचा ॲन्सर देणार आहे, आपल्या कामातून त्यांना answer भेटणार आहे. म्हणजे माझं जे काम करतोय मी, आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, कन्सल्टन्सी ठेवायची प्रत्येक गोष्टीमध्ये आणि गिव्ह अप नाही करायचे. जर मी गिव्ह अप केलं, माझी जर कन्सल्टन्सी नसेल त्या गोष्टीमध्ये, तर 100% मी फेल होणार आहे. आणि ठीक आहे, मी जरी फेल झालो तर मला गिव्ह अप नाही करायचं की चला मी हारलोय. कारण की मला असं वाटतं की ठीक आहे, प्रत्येक जण त्यांच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये हारतात, पण त्यांनी जर गिव्ह अप नाही केलं ना तर ती गोष्ट जेवढी ती असते ना त्याच्या दुप्पट तिप्पटनी मोठी होऊन जाते. आणि त्या गोष्टी करायला काही म्हणजे काही आपल्याला रॉकेट सायन्स करायची गरज नाही, फक्त कन्सल्टन्सी ठेवायची त्या गोष्टीसाठी. जे आपण एफर्ट्स घेतोय दररोज तेच एफर्ट्स घ्यायचे. म्हणजे कधीतरी वाटतं ना आपल्याला एका रात्रीत सक्सेस नाही भेटत, पण ती एक रात्र अशी आहे, त्या पूर्ण रात्रीसाठी आपल्याला एक म्हणतो ना पूर्ण एफर्ट्स घ्यावा लागतात की कधीच ती रात्र आपल्याला नीट झोपू देत नाही, नीट जेवण करू देत नाही आणि नीट आपल्याला आराम पण करू देत नाही. तर ती एक रात्र नसते, त्या भरपूर साऱ्या रात्र असतात. तर त्या पूर्ण रात्रीमध्ये आपल्याला एफर्ट्स घ्यायचे आणि पूर्ण स्ट्रगल करायचं आहे. सो मग तेच डोक्यात ठेवून मी इथपर्यंत आलेलो आहे. मला तू आता जे सांगितलं एक गोष्ट खूप जास्त छान वाटली की, आणि खास करून आता मी पण रिलेट केलं, कारण आपल्या वयाचे जे मुलं आहेत त्यांना बहुतेक वेळा फायनान्शियली सपोर्टपेक्षा मेंटली सपोर्टच खूप जास्त गरजेचा असतो. आणि खास करून आपल्या कुटुंबाकडनं जर तो मिळाला तर अजून जास्त आपण बूस्ट होतो किंवा आपण सेल्फ मोटिवेशन आपल्याला मिळतं आणि आपण अजून जास्त ताकदीने जे काही आपलं ध्येय आहे त्याच्या टुवर्ड्स काम करायला सुरुवात करतो. बरोबर. तो माझा अजून एक पुढचा प्रश्न असा होता की आपण मल्टीग्रेन किंवा मल्टी मिलेट बर्गर बद्दल तू सांगितलं, तर मी जेवढं ऐकलंय त्यात एक मिथ किंवा मिसकन्सेप्शन असं आहे की हे बर्गर्स खाण्यासाठी तेवढी टेस्टी नाही लागत, तर त्याबद्दल काय सांगतो? आता हे बघा, जसं की एक भाकरी राहते आणि एक पोळी राहते, ज्या गोष्टी आपण रोज खातो आपल्याला एक म्हणजे जिभेमध्ये ती टेस्ट फिट होऊन जाते. जसं आता जर आपण बोललो की आपल्याला कधीतरी एक भाकरी खायची इच्छा होऊन जाते आणि दररोज आपण पोळी खातो, तर त्यामुळे काय होऊन जातं ना की आपल्याला ती पोळीची टेस्ट ऑलरेडी बनलेली राहते की बाबा गव्हापासून बनते आणि आई जे आहे तूप लावते किंवा तेल लावते, या सगळ्या गोष्टी. सो ती लोकांना एक सवय बसून गेली. जसं आपण जर आता गेलो विलेजमध्ये तर लोक दररोज तिथे चुलीवरच्या भाकरी करतात, चुलीवरचं ते पिठलं वगैरे या सगळ्या गोष्टी, बरोबर. सो ती त्यांना जर आपण पोळी म्हणून यूज केलं ना तर ती पोळी ती लवकर म्हणजे त्यांना कधीतरी नवीन वाटतं. सो मला ना म्हणजे बघा, जसं की ऑप्शन मी दिलं आहे की मला हा जो बन आहे हा मैद्यापासून बनलेला बन आहे हाही मी देऊ शकतो आणि जो मल्टीग्रेन बर्गर आहे तो पण मी देऊ शकतो. माझा जो हा बन आहे, जसं की आता आपण हा कट केला तर हा पूर्ण मैद्याचा बन आहे की जी आतापर्यंत जी लोकांना सवय लागली ना तर तो फक्त ते मैद्याचाच बन खातात ना. सो जोपर्यंत ते या नवीन नवीन गोष्टीची टेस्ट घेणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही. आणि प्रत्येकाला काय वाटतं की जसं की हा एक मल्टीग्रेन आहे, बरोबर, तर आता यामध्ये ना कुठल्याही प्रकारचा आपण कलर वगैरे नाही टाकत, म्हणजे असं ब्राऊन कलर किंवा असे फूड कलर असतात ना ते कलर नाही टाकत आपण. तर हे बघा, जसं की याच्यात हा मैद्याचा आहे आणि हा मल्टीग्रेन बर्गर आहे. मल्टीमिलेट आणि कॅरेट आणि बीटरूटपासून बनलेला बन आपण तो पण करणार आहे, पण सध्या अजून इथे मी आणलेला नाही आहे. सो हे दोन बन झाले. तर हा पूर्ण कडधान्यांपासून बनलेला आहे. त्याच्यात जसं की नागली, गहू, ज्वारी, बाजरी यापासून, तर या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या स्वतःच्या हेल्दीसाठी तर चांगल्या राहतात. आणि हा जो मैदा आहे तर हा मैदा असा होऊन जातो की मैदा ऑलरेडी शरीरासाठी तर चांगला नसतो, पण तो एक बर्गरमध्ये चांगला लागतो. पण जर मला काहीतरी एक वेगळं सर्व करायचं होतं लोकांना की जेणेकरून एक पूर्ण त्यांना हेल्दी पण होईल. आणि आतापर्यंत जसं आपल्याला वाटतं की सगळ्यांना वाटतं ना की बर्गर झालं, सँडविच झालं, हे जंक फूड आहे. हे जंक फूडमध्ये असल्यामुळे कसं होऊन जातं, जे 70-65 या एजचे जे लोक असतात त्यांना तो ट्राय करता नाही येत, म्हणजे हेल्थ इश्यूमुळे म्हणा किंवा दातांच्या प्रॉब्लेममुळे म्हणा, तर त्यांना या गोष्टी ट्राय नाही करता येत. सो मला प्रत्येक कस्टमरला, म्हणजे जो म्हणतो ना आपण एक लहान मुलापासून तर एक आजी आजोबाच्या वयापर्यंत सगळे मला कस्टमर अट्रॅक्ट करायचे जेणेकरून ते पण बर्गर खाऊ शकतील. आणि माझा बर्गर जसं की आता मी तुम्हाला करून दिलं एक चांगला बर्गर की तुम्हीच मला सांगा की तो किती सॉफ्ट आहे, म्हणजे तुमचं जी जेन्युअल रिव्ह्यू असेल तेच. बरेचशा ठिकाणीमध्ये काय होऊन जातं, जी टिक्की असते ती पाम तेलामध्ये उकळवतात ते, म्हणजे तळतात. सो मी ते नाही करत, मी टिक्की ना पूर्ण ग्रिल करतो, हे पूर्ण ग्रिल होऊन जाते टिक्की. जे म्हणजे ही पण टिक्की जी आहे ना ही होममेडच आहे आणि ही पूर्ण क्रंच बनून जाते.
की जेणेकरून आपल्याला पाम तेल जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जाणार नाही, कारण की पाम तेल चांगलं नसतं. तो पूर्ण होममेड असल्यामुळे काय होऊन जातं की मला पण कस्टमरला सांगायला इझी होऊन जातं की बाबा पूर्ण होममेड आहे आणि 70 ते 60% होममेड असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण असं जडजड नाही होणार. जसं कुठलं तरी जर आपण बाहेर जेवण केलं, त्याच्यामध्ये सोडा असतो जेवणामध्ये पण म्हणा, किंवा आपल्या जे बर्गर झाले बाहेरचे, तर पिझ्झामध्ये, किंवा आपण जे आपण गोष्टी खातो ते आपल्याला जड होऊन जातात कालांतरासाठी, आणि नंतर परत आपल्याला रात्री परत भूक लागते. तर तेच एक कन्क्लुजन, म्हणजे तोच एक स्टडी करून मग मी कन्क्लुजन काढलं की आपण असा बर्गर तयार करायचा ना की लोकांनी 2-3 बर्गर जरी खाल्ले तर तो एक जंक फूडच राहील, पण हेल्दी मधला जंक फूड राहील. हां, म्हणजे त्रास नाही होणार, म्हणजे ते स्ट्रीट फूड एन्जॉय करून घरचं जेवण पण करू शकतील. दादा, मी तुला सर्वात पहिल्यांदा बघितलं होतं म्हणजे आपले नाशिकचे नावाजलेले उद्योजक आहे द फोन रूमचे मालक शुभम दादा पवार यांच्या रीलमध्ये. तर त्यांनी पण मल्टीग्रेन बर्गर तुझ्याकडे मिळतो म्हणून तुझ्याकडे ते आले होते. तर तो कसा एक्सपिरियन्स होता, कारण त्यांचे पण फॉलोविंग किंवा फॉलोअर जो बेस आहे सोशल मीडियावरती असेल किंवा ऑफलाईन पण असेल, ते भरपूर फेमस आहेत. त्यांना खूप लोक मानतात किंवा ते तुझ्या शॉपला येऊन त्यांना मल्टीग्रेन बर्गर खास खाण्यासाठी ते आले होते. तो काय एक्सपिरियन्स होता आणि त्यांचा म्हणजे कसा सपोर्ट होता किंवा त्यांच्यासोबत काय बोलणं झालं? असं झालं होतं की जसं मी तुम्हाला बोललो ना, मी इकडे जागा रिलोकेट केली होती आणि परत मी शून्यापासून स्टार्टिंग केली होती. सो नाशिकचे पण जे काही फूड ब्लॉगर्स होते त्यांच्या थ्रू मी रील्स वगैरे पोस्ट करत होतो. आणि एक रील त्यांनी बघितली होती की बा इथे मल्टीग्रेन बर्गर भेटतो असं, ठीक आहे. आणि तेव्हा मी काहीच करत नव्हतो, काही कस्टमर नव्हते, कारण की अवेअरनेस क्रिएट होता, त्यामुळे गर्दी नव्हती. सो मग मी जस्ट बसलो होतो आपला मोबाईल वगैरे बघत, आणि मग त्यांचा मला कॉल आलेला होता की बा MBA बर्गरवाला आहे का? मी त्यांना बोललो हो, की MBA बर्गरवालाच आहे. सो मग मल्टीग्रेन बर्गर पण आहेत का? म्हटलं हो, मल्टीग्रेन बर्गर पण आहेत. ते बोलले की ठीक आहे, मी येतो. आणि थोडंसं ते आवाजाला मॅच झालंच होतं मला, पण मग तेवढं डोक्यात नव्हतं आलं की बाबा, म्हणजे तिथपर्यंत पोहोचायला पण मला थोडेसे एफर्ट्स घ्यावं लागेल ना सर, कारण की तिकडे म्हणजे इंट्रोड्यूस नव्हतं झालं तर इकडे मी एक्सपेक्ट नाही करू शकत की ते येणार आहे वगैरे. सो मग मला असं थोडंसं रिअलाईज झालं तो आवाज वगैरे तो ऐकल्यासारखा. आणि मग त्याच्यानंतर मग मला राहिलं नाही, मी थोडंसं थांबलो वगैरे, विचार केला. मग मी परत मोबाईल घेतला, मी नंबर ट्रू कॉलरला टाकला आणि मग तिथे लिहून आलं होतं शुभम पंढरीनाथ पवार आणि फोन रूम असं लिहून आलं होतं. मग अजून मी थोडंसं शॉक झालो की ठीक आहे, हेच आता आहे, दादा आपल्याकडे येतील. मग मी फक्त वाट बघत बसलो होतो. मग एक तरी ते आले त्यांच्या भावासोबत, जे की सुमित दादा होते, ते आलेले. आणि मग त्यांना बघून तर मी पहिले शॉकच होतो किंवा ते आलेत किंवा माझ्या शॉपवर, कारण की मी अजून एवढं पण तर काही माझं नाव झालेलं नाही, किंवा जी एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करतोय ती अजून तर काही बनलेली नाही आहे. सो मग माझ्याकडे कसे काय ते विश्वास ठेवतील ना की बा मल्टीग्रेनच आहे किंवा काय आहे, ही गोष्ट आली होती. सो मग त्यांना मी सर्व सांगितलं की बा जे काही झालं होतं त्या गोष्टी सर्व त्यांना सांगितल्या. आणि त्यांना बर्गर पण मी एक बनवून दिला, आणि मल्टीग्रेन बर्गर मी त्यांना बनवून दिला. आणि एक जर सांगायचं गेलं की मला माझ्या डिसिजनवर एक वेळेस म्हणजे स्वतःवर थोडंसं चांगलं वाटलं की बाबा आपण जो डिसिजन घेतला आहे प्युअर व्हेज ठेवण्याचा, तेव्हा मला स्वतःसाठी ॲप्रिशिएट वाटलं की बाबा नाही, आपण जो डिसिजन घेतला तो बरोबर आहे. कारण की जसं म्हणायला गेलं ना तर शिवमदादा आता प्युअर व्हेज आहे. सो अजून पण खूप जण आहेत की जे प्युअर व्हेज असतील, म्हणजे समजून घ्या ना 80% जरी क्राऊड मला प्युअर व्हेजचा भेटतोय तरी तो माझ्यासाठी खूप चांगला आहे ना. आणि जर मी नॉनव्हेज असतो तर ते माझ्याकडे नसते आले, तर तो एक ती ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती माझ्यासाठी न कळत. आणि ते म्हणतो ना की मी कन्सल्टन्सी ठेवली होती, एफर्ट्स घेत होतो, दररोज येत होतो. मला माहिती होतं की कस्टमर 1-2च राहणार, पण तरी लोकांना शॉप ओपन दिसणं हे गरजेचं होतं. म्हणजे पाऊस राहो काही राहो, कस्टमर हो ना हो, तरी आपल्याला शॉप ओपन ठेवणंच आहे. आणि समजून घ्या ना, त्याच दिवशी जर माझं शॉप बंद असतं तर ती ऑपॉर्च्युनिटी मला नसती भेटली कधीतरी, म्हणजे मी तिथेच जर गिव्ह अप केलं असतं तर ती ऑपॉर्च्युनिटी मला नसती भेटली. बस मग त्यांचा कॉल वगैरे आला, ते आले, त्यांनी बर्गर ट्राय केला, त्यांना मी सगळं सांगितलं जे पण काही आहेत आपण स्वतः बनवतो या सगळ्या गोष्टी. आणि मग ते मला बोलले की मला सगळं आवडलेलं आहे आणि मी तुला एक माझ्याकडनं गिफ्ट देणार आहे. मग मला माहिती होतं मग गिफ्ट काय राहणार आहे बा माझ्यासाठी, एक मी काय एक्सपेक्ट करू शकतो ना. सो मला माहिती होतं की गिफ्ट काय राहणार आहे. मग त्यांनी माझा एक व्हिडिओ काढला, आणि व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर आणि त्यांनी तो पोस्ट केला. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं मी जॉब पण करतो, दुसऱ्या 2 दिवस मी सुट्टी घेऊन ठेवली होती आणि पूर्ण इन्व्हेंटरी वगैरे मॅनेज करून ठेवून दिली होती. माझ्याकडे अजून पण स्नॅप आहे माझ्या मोबाईलमध्ये. तर त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी पोचलो होतो 4:15 वाजता घरी. म्हणजे मग आता तुम्हीच इमॅजिन करा की मी किती त्यावेळेस बिझनेस केला असेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो एक अवेअरनेस क्रिएट झाला आहे ना की बा MBA बर्गरवाल्यामध्ये मल्टीग्रेन भेटतो, MBA बर्गरवाल्याकडे मल्टीग्रेन भेटतो. मी खोटं नाही सांगत, माझं हा पॅकेट बघा, हा फुल आहे, आणि मल्टीग्रेन बर्गरचा जो पॅकेट आहे ना तो संपत पण आलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जो इंट्रोड्यूस होतोय माझा तो सगळ्यात जास्त मल्टीग्रेन बन जातोय. म्हणजे जेणेकरून जो तुम्ही मला क्वेश्चन केला बघा की बघ आवडत नाही लोकांना वगैरे, तर बस
एक सांगणारा व्यक्ती पाहिजे. जसं की एक सिम्पल एक लॉजिक राहतं की आपण जर फोन घ्यायला पण जातो तर आपण त्याचे पूर्ण फीचर्स बघतो किंवा कॅमेरा काय आहे, स्टोरेज किती, रॅम किती आहे, या सगळ्या गोष्टी. हो. सो मला असं वाटतं की आपण जी गोष्ट खातोय आणि जी आपल्या पोटात जाणार आहे, सो त्याबद्दल पण तुम्ही नॉलेज घेऊन घ्या. आता प्रत्येक जण तर सांगत नाही. सो आता मी का बरं सांगतो की मला ऑलरेडी ते कस्टमरला इंट्रोड्यूस करायचं आहे की बाबा तुम्ही नेमकं काय खाताय, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यात किंवा कुठल्या नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होऊन जाते की प्युअर व्हेज आहे का, तो ट्रस्ट मला त्यांना बिल्डअप करून द्यायचा आहे ना. सो मला त्यांना पूर्ण कन्व्हिन्स करावं लागणार आहे, एक एक्सप्लेन द्यावं लागणार माझ्या प्रोडक्टबद्दल. आणि जर मी बोललोच नाही काही, सो मला माहिती नाही पडणार की कस्टमरच्या मनात नेमकं काय चालू आहे. कधीतरी असं होऊन जातं की कस्टमरला एक कुठलं तरी एक 39चाच बर्गर खायचा राहतो, पण तोच 39चं बिलिंग करता करता ते 100-200पर्यंत होऊन जातं. तर हे रिलेशन जे बनतो आपण, जे त्यांना एक्सप्लेन करतो, याच गोष्टींमुळे होऊन जातं. सो मग त्यांनी रील टाकल्यानंतर जी काही गर्दी झाली होती, ती गर्दी नंतर मला कधीच म्हणजे वळून बघावं नाही लागलं की मला आता कुठलं तरी परत मार्केटिंग करायचं आहे. म्हणजे जेव्हा मी सिरीन मेडोजला जेव्हा माझं रेंट वगैरे सगळ्या गोष्टी निघत होत्या ना, त्यांनी परत जेव्हा मी तुम्हाला बोललो ना शून्यापासून परत त्या नवीन जागेवर स्टार्टिंग झाली होती, त्यांनी परत मला त्याच जागेवर आणून ठेवून दिलं होतं की जेणेकरून मला परत कसला तरी प्लॅनिंग करावा नव्हता वाटलेला की चला परत एक रील गेली. आणि त्या रीलला कमीत कमी 3.25 लाख रीच आलेली. आणि 3.25 लाखमधले लोक जर समजून घ्या ना 20% जरी माझ्याकडे आले ना तरी खूप झालं आहे माझ्यासाठी. म्हणजे तेवढे लोक आलेत पण नाही माझ्याकडे. मी सर्व स्नॅप म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा ते सर्व टाकले. आणि त्यांचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर माझा एक पॉडकास्ट पण झालेला होता जो राहुरीला होता. आणि जसं की तुम्ही पण ती रील बघितली, तुम्ही पण आले. म्हणजे त्या रीलमुळे बघा, एका रीलमुळे मला किती साऱ्या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाल्या. सो मग मी तिथेच जर एक कुठून तरी जर स्टॉप घेतला असतं किंवा जर मी नसतो तर आज ती ऑपॉर्च्युनिटी क्रिएट नसती झाली. आणि यासाठी त्यांना कधी थँक्यू म्हणा किंवा कधी काही बोलल्या तर गेलं नाही. कारण की कसं होऊन जातं ना, कधीतरी असं राहतं मुलांचं की जो ते त्यांच्या वडिलांना पण नीट थँक्यू नाही म्हणू शकत कुठल्या तरी गोष्टीसाठी. सो मग मी त्यांना कुठल्या वर्डिंगमध्ये थँक्यू बोललो. आणि तो वर्ड माझ्याकडे आज पण नाही आहे आणि मला नाही वाटत कधी तो फ्युचरमध्ये पण असेल थँक्यू. सो मग बस ते पण येत असतात जेव्हा त्यांना इच्छा होते मल्टीग्रेन बर्गर खायची किंवा भेटायचं आहे तरी ते माझ्याकडे त्याच्या म्हणजे व्हिडिओ काढल्यानंतर पण ते 3-4 वेळा माझ्याकडे येऊन गेले. आणि आले तेव्हा ते एकट्याने आले, फ्रेंड सर्कलमध्ये किंवा असं फॅमिली जे काही फ्रेंड सर्कल आहे त्यांच्या फॅमिलीमधले किंवा प्रत्येकाला वेळ आलेले घेऊन आणि त्यांनी परत एक इंट्रोड्यूस करून दिले. म्हणजे रीलमध्ये तर सोडूनच द्या, रीलमध्ये तर जे लोक आले त्यांनी रील बघितली ते तर आलेच आहे, पण ते पण प्रॅक्टिकली इथे सांगतात की बाबा इथे मल्टीग्रेन बर्गर भेटतो. सो मग त्यांनी परत मला एक वेगळ्या जागेवर आणून ठेवून दिलं होतं. आणि नंतर मला परत कुठल्या तरी फूड ब्लॉगरची गरज नाही पडली की बाबा परत आपण मार्केटिंग करावं. मग सगळेजणांना माहिती पडलं की MBA बर्गरवाला काय आहे आणि व्हाय चूज MBA बर्गरवाला, याचं पण ॲन्सर मला त्यांच्याकडूनच भेटलं बा. म्हणजे पूर्ण मल्टीग्रेन बर्गर किंवा जे पूर्ण व्हेज बर्गर्स आहेत जे आपले ते इंट्रोड्यूस करून. म्हणजे एक ना टर्म आहे, म्हणजे एक बोललं जातं की मराठी खास करून की मराठी माणूस पाय ओढतो वगैरे. पण कसं वाटतं जेव्हा असे मराठी माणसं आपली एवढी मदत करतात आणि अशा वेळेस की जेव्हा आपण थोडा कन्फ्यूज पण असतो की यार सोडून देऊ का, होतंय का नाही, अशा वेळेस कोणतरी येतं देवासारखं मदत करून जातं आणि तिथं आपला पीक पॉईंट सुरू होतो. मग अशा वेळेस कसं वाटतं? अशा वेळेस तर चांगलं वाटतं की म्हणजे एक म्हणतो ना आपण सर, जसे आपल्या हाताचे प्रत्येक बोटं सारखे नाही ना, तसे या जगातले प्रत्येक जण सारखे नाही आहे. कधीतरी म्हणजे एक राहतो ना कुठून, म्हणजे मी तरी त्यांच्यापर्यंत एका रीलमुळे पोचलो, पण कुठून तरी एक ती ऑपॉर्च्युनिटी या बिझनेसच्या थ्रू पण एक कलेक्ट झाली की जेणेकरून जर मी प्युअर व्हेज ठेवलं किंवा मल्टीग्रेन बर्गर ठेवले, तिथे मग मला स्वतःला वाटायला लागलं की नाही आपण जो रस्ता निवडला आहे तो बरोबर आहे. फक्त आपल्याला गिव्हअप न करता आपल्याला कन्सल्टन्सी ठेवून त्या रस्त्यावर चालायचं आहे आणि चालतच राहायचं आहे. त्याचा एंड कधी होईल माहिती नाही, पण चालतच राहायचं आहे बरोबर, आणि स्टॉप नाही घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण जेव्हा त्यांनी ती मदत केली होती ना, सो मला अजून वाटलं होतं की बाबा म्हणजे एक सांगू का, स्वतःनी जिथे कस्टमर नसतात ना तर माणूस मनातून कुठेतरी एक अनमोटिवेट होऊन होतो. म्हणजे प्रत्येकजण होतो, कधीतरी बिझनेसने होते, एकदम शांतता वाटते, त्या डोक्यामध्ये 10 प्रकारचे 10 विचार चालू होऊन जातात आणि 2 प्रकारचे मन राहतात, करू किंवा नाही करू, हे पण मन चालू होऊन जातं. आणि ते झाल्यानंतर मग असं झालं की एक त्यांनी ते रील ती काढलीच, पण त्यांनी जे म्हणजे बोलले तो जो कॉन्फिडन्स आला ना भेटल्यानंतर, बोलल्यानंतर, तो तर मला असं नाही वाटत की मी आता कधी कुठेतरी स्टॉप घेईल. कारण की तो कधीतरी असं होऊन जातं की जर एवढा मोठा माणूस जर आपल्याकडे येतो आणि त्याचा जर हात आपल्या खांद्यावर असेल ना, तर मला नाही वाटत की कुठला तरी बिझनेसमॅन स्टॉप घेईल कुठल्या तरी त्या गोष्टींमध्ये. आणि तुला याच्याबद्दल काय वाटतं की जेवढं तुझ्या बर्गरची क्वालिटी इम्पॉर्टंट आहे तेवढंच इम्पॅक्ट तुझा स्वभावाचा पण पडतो लोकांवर. कारण मी आता लास्ट टाइम आपण भेटलोय बरोबर, आणि मी परत आता आलोय, तेव्हा येतानीच मी मयूरला बोललो होतो की तुला मजा येईल
त्याला भेटायला किंवा त्याच्यासोबत बोलायला. बरोबर. तर तुला याच्याबद्दल काय वाटतं की जेवढं बर्गरची टेस्ट इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपला स्वभाव पण इम्पॅक्ट पाडतो? हो बरोबर. आता हे सांगू का, आता आपण जर बिझनेस करतो, आपण पूर्ण ऑलरेडी ग्राउंड लेवलला आहे आणि मी पण असतो. म्हणजे असं नाही की मी उद्या चालून जर फ्रँचायझी जरी दिल्या तर मी कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून किंवा काही करणार नाही. मी तेवढंच लोकांमध्ये राहणार आहे. कारण की एक सांगू का, मी पण पूर्ण जी म्हणतो ना माझी जी जर्नी आहे स्ट्रगलची, ती मी करत येतो. मी पण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या शॉपवर बर्गर म्हणा, सँडविच म्हणा, काही ना काही करतानाच दिसणार आहे. मी असं फिरणार नाही. पण तरी मला असं वाटतं की आपण जे किती मोठं आलो ना, तर आपले पाय जमिनीवरच ठेवायचे आणि भली आपलं डोकं असं वरती असेल पण पाय जमिनीवरच ठेवायचे. तर त्याचं रिझन असं आहे की एक कस्टमरचा जो बॉन्डिंग असतो ना, तर कस्टमरला काय वाटतं की नाही आता त्याच्यामध्ये ॲटिट्यूड आला, इगो आलेला आहे, सक्सेसचा इगो चढलेला त्याच्यामध्ये, तर मग तो नाही येणार. पण तसं होत नाही कधीतरी. सो असं वाटतं की आपलं जे बिहेवियर आहे ना ते कधी चेंज व्हायलाच नको. म्हणजे जे आत्ता आहे ते शेवटपर्यंत राहू द्यायला पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये जर आपण राहिलो कस्टमरमध्ये, तर कस्टमरला अजून तो एक प्रोत्साहित करतो. जसं की बघा ना, जर उद्या चालून जर मी आता जसं शिवमदाच्या दुकानात गेलो तर त्यांनी जर ती रिस्पेक्ट दिली तर एक माणसाला वेगळं वाटतं की अरे यार शिवमदादा मला ओळखतात बरं का. म्हणजे एक ती वेगळी फिलिंग येऊन जाते. कारण की किती झालं तरी आज त्यांचे जे कामं म्हणा, त्यांचं बाकीच्यांना जसं मला त्यांनी सपोर्ट केला तसं ते खूप जणांना सपोर्ट करतात. तर तो एक सपोर्ट कधी कधी वेगळा. आणि असे जर सगळेजण आपल्याला मोठं करताय तर ती गोष्ट विसरून तर चालणार नाही ना, की जर आपण होतो कुठे आणि आता आपण कुठे, तर ती गोष्ट मग कुठेतरी इगो बिल्टअप करेल. तर त्यामुळे ती गोष्ट कधी येऊ नाही द्यायची. आणि जर आपण कस्टमरमध्ये जर हसी खेळत मध्ये राहतोय तर मला नाही वाटत की मला कधीतरी कस्टमरची कमी राहणार आहे. एवढी कमी तर राहणार नाही मला की ते सर्व प्रत्येक माझे जर इन फ्युचर जर आउटलेट पण झाले त्या आउटलेटवर पण गर्दी राहील. का बरं, की माझ्या स्वभावामुळे म्हणा किंवा क्वालिटीमुळे म्हणा. हे बघा, हा आलू टिक्की मल्टीग्रेन बर्गर आहे आणि हा व्हेज रेग्युलर बर्गर आहे म्हणजे मैद्यामध्ये. सो तुम्ही ट्राय करा. आणि याच्या प्राइसिंगमध्ये काय फरक आहे? प्राइसिंगमध्ये म्हणजे मल्टीग्रेन जो बर्गर आहे तो 49 पासून स्टार्ट होतो आणि जो नॉर्मल आहे 49. ओके. येस. आणि जो आपला मैद्याचा बन आहे तो 39 पासून स्टार्ट होतो. मी ना लास्ट टाइम पण जेव्हा ट्राय केलं होतं मला याच्या म्हणजे तुझी एक गोष्ट खूप जास्त आवडली होती की जसं मी बाकीचे बर्गर जेव्हा ट्राय करतो ना, स्टफिंग जी असते खूप ओव्हर दिलेली असते किंवा घरच्यापेक्षा जास्त दिलेली असते, ते सांडतं वगैरे. आणि याचं रिझन पण तू सांगितलं होतं की म्हणजे अन्नाची आपण रिस्पेक्ट करायला हवी. बरोबर. हे तुझं माइंडसेट आहे आणि ते मला खूप जास्त आवडलं होतं. जेव्हा मी विचारलं होतं स्टार्टिंगला मिसकन्सेप्शन किंवा मिथ की मल्टीग्रेन बर्गर असं म्हणतात की छान नसतो जेवढं तो लागतो टेस्टसाठी, तर चुकीचं आहे असं मी सांगू शकतो. आता तो खूप जास्त छान आहे. मी शेवटचा प्रश्न हा विचारेल तुला की आत्ताचा मंदार जर 2020 किंवा 21 मध्ये गेला तर त्या मंदारला काय एक सजेशन देईल की जे खूप जास्त युजफुल ठरू शकतो त्याच्यासाठी? म्हणजे आता सांगायचं तसंच होईल की तेव्हा मी कॅफेच्या रिलेटेड गिवअप करून टाकलं होतं. म्हणजे नाही, बाकीचे जे बोलताय ते खरं आहे, माझ्याकडनं बिझनेस होत नाही, मी जॉबच करायला हवा. बरोबर. पण मग कालांतरासाठी नंतर असं झालेलं की मी उठलो, उभा राहिलो, जॉब वगैरे केला, पैसे वगैरे साचवले आणि परत उभा राहिलो आणि परत एक बिझनेस केला. सो मग मी तेव्हा असं सांगू शकतो की जेही होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून सोडून द्यायचं. जे लोक म्हणतात, म्हणजे ते जे गाणं होतं ना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, असं म्हणत आपल्याला जे करायचं आहे ते सरळ चालत राहायचं, कन्सिस्टन्सी ठेवायची, एफर्ट्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे आपण करतोय त्याच्यावर पूर्ण खूप जास्त कॉन्फिडन्स आपल्याला हवा की नाही, जे मी करतोय ते मी बरोबर करतोय. आणि खूप जास्त छान वाटलं दादा मला तुझ्यासोबत बोलून. थँक्यू सो मच तू दिलेल्या टाईमबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला या इंटरव्ह्यूमधनं कोणती गोष्ट शिकायला मिळाली किंवा कोणती गोष्ट खूप जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली जी नवीन सिरीज आहे तरुण उद्योजक, या सिरीजमध्ये मी ट्राय करतो आहे की असे उद्योजक ज्यांनी आता स्टार्ट केलं आहे किंवा एक वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहे उद्योजकीय जर्नीमध्ये, त्यांच्या अशा तरुणांचा मी इंटरव्ह्यूज घेतो आहे. सो तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात किंवा तुमच्या एरियामध्ये जरी कोणी असे उद्योजक असतील तर नक्कीच सजेस्ट करा कमेंटमध्ये. आपण त्यांचा पण इंटरव्ह्यू आपल्या पेजवरती नक्की टाकू शकतो. सो थँक्यू सो मच. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.